अक्कलकोटपासून थोडं दूर डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं. त्या गावात माधव नावाचा तरुण राहत होता. अभ्यासात हुशार, पण मनात कायम अस्वस्थता. सगळं असूनही त्याला वाटायचं काहीतरी कमी आहे. माधव स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायचा, पण तो वरवरचा होता. देवघरात दिवा लावायचा, नाव घ्यायचा, पण मन कायम भविष्यात अडकलेलं. नोकरी, पैसा, प्रतिष्ठा याच विचारांत दिवस जात. एके दिवशी अचानक त्याची नोकरी गेली. जणू जमीनच सरकली. मित्र दूर झाले, घरात तणाव वाढला. माधव पहिल्यांदाच पूर्णपणे एकटा पडला. त्या रात्री त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून काहीच मागितलं नाही. फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, मला मार्ग दाखव, नाहीतर मन तुटतंय. काही दिवसांनी तो अक्कलकोटला गेला. तिथे गर्दी होती, पण त्याला कुणी दिसेना. मन अधिक गोंधळले. तो बाहेर होऊन एका झाडाखाली बसला. तिथे एक वृद्ध साधू बसलेले. त्यांनी माधवाकडे पाहिलं आणि सहज विचारलं, इतकं ओझं घेऊन कुठे चाललास? माधव स्तब्ध झाला. तो काही बोलला नाही, पण डोळ्यांत पाणी आलं. साधू हसले. उत्तर नको, समजलं. त्या वृद्धाने माधवाला जवळ बसायला सांगितलं. दोघं काही वेळ शांत बसले. त्या शांततेत माधवाच्या मनात विचित्र हलकं वाटू लागलं. साधू म्हणाले, तू काही गमावलं नाहीस, तुला फक्त दिशा बदलायची आहे. त्या शब्दांनी माधव हलला. तो काही विचारायच्या आधीच साधू उठून निघाले. जाताना म्हणाले, मी इथेच आहे, शोधू नकोस. माधव गोंधळला. तो मागे पाहायला वळला, पण साधू दिसेनात. जिथे ते बसले होते तिथे फक्त शांतता होती. त्या दिवसापासून माधव बदलू लागला. तो रोज काही वेळ शांत बसू लागला. नोकरीच्या मागे धावणं थांबलं. छोट्या कामातून सुरुवात केली. मन स्थिर होत गेलं. काही महिन्यातच त्याला अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळाली. पण यावेळी त्याचा आनंद वेगळा होता, शांत. एक दिवस त्याला पुन्हा अक्कलकोटला जायचं वाटलं. त्याच झाडाखाली गेला. तिथे एक वाक्य कोरलेलं दिसलं, जो स्वतःला सापडतो त्याला देव सापडतो. माधवाचे डोळे भरून आले. त्याला कळून चुकलं. त्या दिवशी जो वृद्ध भेटला तो बाहेरचा नव्हता, तो स्वामींचाच रूप होता. आज माधव मोठ्या गोष्टी सांगत नाही, पण कुणी अडचणीत असलं तर तो एवढंच म्हणतो, शांत बस, स्वामी आधीच तुझ्या सोबत आहेत. माधवच्या आयुष्यात शांतता आली होती, पण स्वामींची कृपा नेहमीच सोबत परीक्षा घेऊन येते. कारण शांततेतच माणूस स्वतःला ओळखतो आणि संकटात त्या ओळखीची कसोटी लागते. नवी नोकरी सुरू झाली. काम चांगलं होतं, सहकारी बरे होते. पण काही महिन्यातच माधवाच्या यशाकडे लोक पाहू लागले. प्रशंसा वाढली, नाव पुढे आलं. आणि हळूहळू मनात एक सूक्ष्म अहंकार डोकावू लागला, मी सावरलो, मीच प्रयत्न केला. एके दिवशी ऑफिसमध्ये मोठा निर्णय घ्यायचा प्रसंग आला. सगळे घाबरले होते. माधवने धाडस केलं, पण निर्णय चुकला. मोठं नुकसान झालं. सगळा दोष त्याच्यावर आला. कालपर्यंत कौतुक करणारे आज दूर गेले. त्या रात्री माधव खूप अस्वस्थ होता. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून पहिल्यांदाच तक्रार केली, मी तर योग्य मार्गावर चाललो होतो, मग हे का? उत्तर आलं नाही. शांतता होती, पण ती जड होती. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला नाही. थेट अक्कलकोटला गेला. त्याच झाडाखाली बसला जिथे वृद्ध साधू भेटले होते. मनात हजार प्रश्न. तेवढ्यात एक लहान मुलगा जवळ आला. हातात मातीचा दिवा होता. तो म्हणाला, काका, हा धरशील का? जड आहे. माधवने दिवा हातात घेतला. मातीचा, साधा, पण आत्वात होती. मुलगा हसून म्हणाला, दिवा स्वतःला उजळवत नाही, पण अंधार घालवतो. हे बोलून तो निघून गेला. माधव हादरला. त्याला जाणवलं, आपण पुन्हा स्वतःकडे श्रेय घेतलं होतं. त्याने डोळे मिटले. आतून तोच ओळखीचा आवाज उमटला, मी सोबत आहे, पण पुढे नाही, तुला चालायचं आहे. माधव शांत झाला. ऑफिसमध्ये परत गेला. चूक मान्य केली. जबाबदारी घेतली. आश्चर्य म्हणजे शिक्षा झाली नाही. उलट लोकांचा विश्वास परत आला. काही दिवसांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. झाडाखाली बसला. आज कोणी दिसलं नाही, पण वारा हलकेच वाहत होता. आणि मनात एक स्पष्ट भावना होती, तू एकटा नाहीस. आज माधव मोठा अधिकारी आहे, पण तो स्वतःला मोठं मानत नाही.
कारण त्याला एक सत्य उमगलं आहे. स्वामी समर्थ महाराज समोर नसले तरी ते नेहमी सोबत असतात. माधवच्या आयुष्यात आता सगळं स्थिर झाल्यासारखं वाटत होतं. काम, प्रतिष्ठा, आदर सगळं मिळालं होतं. पण स्वामींच्या संगतीत एक गोष्ट कायम असते, स्थैर्य म्हणजे शेवट नसतो. एके दिवशी माधवच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टर, हॉस्पिटल, औषधं सगळं सुरू झालं. माधव घाबरला नाही, पण आतून हलला. कारण पहिल्यांदाच त्याला जाणवलं आपल्या हातात काहीच नाही. रात्री हॉस्पिटलच्या बाहेर तो एकटाच बसला होता. ना रडू येत होतं, ना बोलू. फक्त शून्यता. त्या क्षणी त्याला अक्कलकोटमधील तो वृद्ध साधू आठवला. माधव नकळत पुटपुटला, स्वामी, तू म्हणाला होतास ना मी इथेच आहे. तेवढ्यात एक नर्स जवळ आली. शांत आवाजात म्हणाली, घाबरू नका, सगळं नीट होईल. हा एक साधा दिलासा होता, पण माधवाच्या मनात खोलवर उतरला. कारण त्या आवाजात एक वेगळीच शांती होती. काही दिवसांनी वडिलांची प्रकृती सुधारली. माधव सुटकेचा श्वास घेत होता. पण स्वामी अजून एक धडा देणार होते. त्या रात्री माधवला स्वप्न पडलं. तो एकटा चालतोय, रस्ता अंधाराचा आहे. पुढे काहीच दिसत नाही. तो थांबतो, मागे पाहतो, कोणीच नाही. तो घाबरून म्हणतो, स्वामी, तू कुठे आहेस? आणि स्वप्नातच उत्तर येतं, तू चालतोयस म्हणजे मी आहे. माधव दचकून उठला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्याला एक मोठं सत्य उमगलं. स्वामी म्हणजे संकट टाळणारी शक्ती नाही, संकटात चालायला शिकवणारी शक्ती आहे. त्या दिवसापासून माधव अधिक नम्र झाला. तो मदत करताना नाव ठेवत नसे, कुणाला अनुभव सांगत नसे, पण त्याच्या आसपास असणाऱ्यांना वेगळीच ताकद मिळत असे. एके दिवशी ऑफिसमधील एक तरुण त्याच्याकडे आला. पूर्णपणे खचलेला. म्हणाला, सर, मला काहीच मार्ग दिसत नाही. माधव हसला नाही, उपदेश केला नाही. फक्त एवढंच म्हणाला, बस जरा शांत, मार्ग आधीच जवळ आहे. तो तरुण निघून गेला. माधव खिडकीजवळ उभा राहिला. बाहेर वारा वाहत होता, झाड हलत होतं. त्या क्षणी त्याला पुन्हा जाणवलं, तीच अनुभूती, तीच शांत साथ. आज माधव अक्कलकोटला जातो, पण शोधत नाही. कारण त्याला माहीत आहे, स्वामी समर्थ महाराज भेटत नाहीत, ते ओळख पटवून देतात. आणि ज्याला ही ओळख पटते, तो आयुष्यभर कधीच हरवत नाही. माधव आता आयुष्यात स्थिर झाला होता. नोकरी होती, आदर होता, लोक विश्वासाने त्याच्याकडे पाहत होते. पण त्याच्या आत एक वेगळीच शांतता होती, शब्दात न मावणारी. एक दिवस त्याला अचानक अक्कलकोटला जायचं वाटलं. कुठलंही कारण नव्हतं, फक्त आतून ओढ होती. तो त्या परिचित झाडाखाली बसला. ना प्रश्न होते, ना मागण्या, फक्त श्वास आणि शांतता. सूर्य मावळत होता. वाऱ्याची हलकी झुळूक आली. त्या क्षणी माधवाला जाणवलं, कुणीतरी आहे, पण दिसत नाही. डोळे मिटले गेले. आतून तोच ओळखीचा, पण आता पूर्णपणे आपलासा आवाज आला, तू मला शोधायला आला नव्हतास, तू स्वतःला भेटायला आलास. माधवाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दुःखाचे नव्हते, ते ओळखीचे अश्रू होते. त्या क्षणी त्याला सगळं उमगलं. वृद्ध साधू, लहान मुलगा, नर्स, शांत आवाज, योग्य वेळी मिळालेली ताकद. हे सगळं वेगवेगळं नव्हतं, ते एकच होतं, स्वामी. स्वामी समर्थ महाराजांनी त्याला कधी हात धरून नेलं नाही, पण कधीही सोडलंही नाही. ते पुढे उभे राहिले नाहीत, पण मागे उभे राहून धीर देत राहिले. माधव हळूच उठला. झाडाकडे पाहून नमस्कार केला. तेव्हा त्याला जाणवलं, आता नमस्कार झाडाला नव्हता, अनुभूतीला होता. परत जाताना तो हलका होता. कारण आता आयुष्याला दिशा नव्हे, अर्थ मिळाला होता. आज माधव कुठेही जातो, तो स्वामींबद्दल फार काही बोलत नाही. पण ज्याच्या आयुष्यात तो थोडा वेळ बसतो, त्याच्या मनात शांतता उतरते. कारण स्वामी समर्थ महाराज कोणाच्या आयुष्यात येतात तेव्हा दिसत नाहीत, पण गेले असं कधीच होत नाही. आणि ज्याने एकदा ही न दिसणारी साथ ओळखली, तो आयुष्यभर कधीच एकटा राहत नाही. आयुष्यात जेव्हा सगळं विरुद्ध जातं, तेव्हा माणूस स्वतःलाच दोष देतो. पण हेच क्षण सर्वात महत्त्वाचे असतात. कारण अपयश हे तुला तोडायला नाही, तर घडवायला येतं. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी असते.
आज जे कठीण वाटतंय ते उद्याचं बळ बनणार आहे. त्यामुळे परिस्थितीला शत्रू मानू नकोस, तिला गुरु माननी. शांत राहा, संयम ठेव आणि चालत राहा. कारण थांबलेल्यांना मार्ग मिळत नाही, चालणाऱ्यांनाच दिशा सापडते. विश्वास ठेव, वेळ बदलतो आणि जो टिकून राहतो तोच जिंकतो. जेव्हा कुणीच समजून घेत नाही तेव्हा वाटतं आपण एकटे आहोत. पण खरं सांगायचं तर त्या एकांतातच खरी शक्ती दडलेली असते. देव, नशीब किंवा नियती जे नाव दे, पण काहीतरी अदृश्य सोबत असतं. फक्त आवाज कमी करून ऐकायला शिकलं पाहिजे. प्रत्येक पडझडीनंतर उभं राहायचं सामर्थ्य तुला दिलं गेलंय. म्हणून रडून थांबू नकोस, शांत हो आणि पुन्हा सुरुवात कर. कारण तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते तर आत्ताच घडायला सुरुवात झाली आहे. जग तुझ्यावर विश्वास ठेवेल की नाही याची वाट पाहू नकोस. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच चमत्कार घडायला सुरुवात होते. सुरुवातीला भीती वाटेल, लोक हसतील, अडथळे येतील. पण लक्षात ठेव, प्रत्येक मोठी गोष्ट सुरुवातीला अशक्यच वाटते. स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्यात जे आहे ते तुलाच शोधायचं आहे. एक पाऊल आज टाक, पुढचा मार्ग आपोआप उघडेल. वेळ कोणासाठी थांबत नाही. जो आजचा दिवस वाया घालवतो तो उद्याला दोष देतो. आणि जो आजचा दिवस घडवतो त्याचं उद्याचं आयुष्य घडतं. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून तयार होतं. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा निर्णय, आजची मेहनत, आजची शिस्त हेच तुझं भविष्य ठरवणार आहेत. आरडाओरड करणारे लगेच दिसतात, पण शांत राहणारे खूप दूर जातात. शांत माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असतो. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा विचार स्पष्ट होतात, निर्णय योग्य होतात. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देऊ नकोस. काही गोष्टी सोडून दे, काही सहन कर आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळ आली की शांत माणूसही इतिहास घडवतो. आयुष्य जेव्हा सतत परीक्षा घेतं तेव्हा माणूस विचारतो, माझंच का? पण सत्य हे आहे की आयुष्य सगळ्यांची परीक्षा घेतं, फक्त प्रश्न वेगळे असतात. जे हार मानतात ते स्वतःला संपवतात. जे टिकून राहतात ते स्वतःला घडवतात. प्रत्येक अपयश तुला एक गोष्ट शिकवायला येतं. तू किती मजबूत आहेस हे तुलाच माहीत नव्हतं. आज तुझ्याकडे जे नाही ते उद्या तुझ्याकडे येणारच आहे. पण त्यासाठी आज तुझ्या संयमाची किंमत मोजावी लागेल. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर चालेल. कारण तू स्वतःवर विश्वास ठेवला की बाकी सगळं गौण ठरतं. थांबू नकोस. हळू चाल, पण थांबू नकोस. कारण चालणारा माणूसच शेवटी जिंकतो. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सगळे चुकीचे आहेत आणि आपण बरोबर. तर कधी वाटतं सगळे बरोबर आहेत आणि आपणच चुकीचे. दोन्ही वेळेला शांत राहणं गरजेचं असतं. प्रत्युत्तर देऊन सगळं जिंकता येत नाही. काही लढाया मौनाने जिंकायच्या असतात. आज लोक तुला कमी लेखत असतील, आज तुझी खिल्ली उडवत असतील, तर त्यांना करू दे. वेळ खूप बोलकी असते. आज नाही, पण उद्या ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. आणि ते उत्तर इतकं स्पष्ट असेल की शब्दांची गरजच उरणार नाही. लोक यश पाहतात, संघर्ष नाही. लोक शेवटचा टप्पा पाहतात, सुरुवात नाही. पण लक्षात ठेव, तुझा संघर्षच तुला वेगळं बनवतो. जे सहज मिळतं त्याची किंमत नसते. जे झगडून मिळतं त्याचीच किंमत असते. आज तू थकलेला असशील, मनातून तुटलेला असशील, पण तरीही तू उभा आहेस. हेच तुझं मोठं यश आहे. तू अजून हरलेला नाहीस. जोपर्यंत तू प्रयत्न करतोयस तोपर्यंत तू स्पर्धेत आहेस. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू श्वास घेतेस तेव्हा तू एकटी नसतेस. तू थकतेस तेव्हा सुद्धा कुणीतरी तुझ्यासोबत चालत असतो. तुला कधी जाणवत नाही, पण प्रत्येक अडचणीच्या क्षणी तुला सावरणारी एक शक्ती कायम जवळ असते. तू चालायला लागलीस तेव्हा मी तुझ्या पहिल्या पावलावर होतो. तू घसरलीस तेव्हा तुला उभं करण्यासाठी मी तिथेच होतो. तू पुन्हा चालायला धजावलीस कारण तुला आतून कुणीतरी आधार दिला. तो आधार म्हणजे मीच आहे. आयुष्य सोपं नाही. प्रत्येक दिवस आनंद घेऊन येत नाही. कधी सकाळी उठताना मन जड असतं, कधी रात्री डोळ्यात पाणी घेऊन झोप येते, कधी लोक जवळ असतात पण मन एकटं वाटतं.
पण या सगळ्यातही तू टिकून राहिली आहेस. तू आजही उभी आहेस. हे सहज झालेलं नाही. हे तुझ्या आतल्या बळामुळे झालं आहे. तू रडलीस कारण तू कमजोर नव्हतीस, तू खरी होतीस. तू दुःखी झालीस कारण तू मनापासून अपेक्षा ठेवल्यास. तू गप्प राहिलीस कारण शब्द अपुरे पडले. पण या प्रत्येक क्षणी मी तुझ्याजवळच होतो. मी तुला कधीच सोडलं नाही. लोक गेले, वचने तुटली, नाती बदलली. पण मी तिथेच राहिलो, शांतपणे, न बोलता, पण ठामपणे. तू जेव्हा म्हणालीस आता बस, तेव्हा तुला पुढे ढकलणारी शक्ती मीच होतो. तू जेव्हा म्हणालीस आता नाही जमत, तेव्हा तुला दुसऱ्या दिवशी उठायला लावणारी आशा मीच होतो. तुला वाटतं तू सगळं एकटी करतेस, पण प्रत्येक वेळी तू कोसळायच्या आधी सावरलीस. ते योगायोग नव्हते, ती माझी उपस्थिती होती. मी कधीच गोंगाट करत नाही. मी शांत असतो, पण योग्य वेळी योग्य वाट दाखवतो. म्हणूनच तू आजही संपलेली नाहीस. तू थोडी थांबलीस, हे चूक नाही. थांबणं म्हणजे हार मानणं नसतं. थांबणं म्हणजे श्वास घेणं नसतं. आणि श्वास घेतलास की पुढचा प्रवास सुरू होतो. तू स्वतःला कमी लेखू नकोस. तुला कल्पनाही नाही तू किती दूर येऊन पोहोचली आहेस. तुझ्या आत इतकी सहनशक्ती आहे, जी तुलाच अजून पूर्ण कळलेली नाही. मी तुझ्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा ठेवत नाही. मला फक्त तुझा प्रयत्न दिसतो. तुझी प्रामाणिक झुंज दिसते, आणि तीच माझ्यासाठी पुरेशी आहे. फक्त माझं नाव घे, मोठ्याने नाही, मनातून. जेव्हा सगळे आवाज बंद होतात, तेव्हा मनातून घेतलेलं नावच खरी ताकद देतं. अडचणी लगेच नाही, पण नक्की दूर होतील. कारण वेळ प्रत्येकाला तपासते, पण जे टिकतात त्यांनाच पुढे नेते. तू आज जिथे आहेस, तो शेवट नाही, तो एक टप्पा आहे. आणि पुढचा टप्पा तुझी वाट पाहतोय. म्हणून आज थकली असशील तर चालेल. आज शांत असशील तर चालेल. आज उत्तर नसेल तरी चालेल. पण स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण तू एकटी नाहीस. मी तुझ्यासोबत आहे, आजही, उद्याही, आणि कायम. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू रडलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू दुःखी झालीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू गप्प राहिलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मी पाहतोय. तुझ्या प्रत्येक संकटात मी सोबत आहे. तुझा हात सोडलेला नाही. तू जरी एकटी वाटलीस तरी मी आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे. तुझ्या प्रत्येक चुकीत मी आहे, फक्त शिकण्यासाठी. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे, फक्त आनंद घेण्यासाठी. तुझ्या प्रत्येक थकव्याच्या क्षणी मी आहे, फक्त उभं राहण्यासाठी. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणी मी आहे, फक्त मार्ग दाखवण्यासाठी. तू जेव्हा म्हणतेस मी हरले, मी तिथे आहे, तुला सांगण्यासाठी तू हरलेली नाहीस. तुझ्या मनात जे घाबरते, मी तिथे आहे, तुला शांत करण्यासाठी. तुझ्या मनात जे घडते, मी तिथे आहे, तुला समजून घेण्यासाठी. तुझ्या अंतरंगात जे गडबडते, मी तिथे आहे, तुला धीर देण्यासाठी. तुझ्या जीवनात जे बदलायचं आहे, मी तिथे आहे, तुला दिशादर्शन करण्यासाठी. तू जेव्हा थकतेस, मी तुला पुढे ढकलतो. तू जेव्हा थांबतेस, मी तुला चालायला शिकवतो. तू जेव्हा रडतेस, मी तुला हसवतो. तू जेव्हा गप्प राहतेस, मी तुला शब्द देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, जेणेकरून तू चुकीच्या दिशेने जाणार नाहीस. तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे, जेणेकरून तू गोंधळलेली राहणार नाहीस. तुझ्या प्रत्येक भावनेत मी आहे, जेणेकरून तू खोट्या आशेवर विसंबणार नाहीस. तू जेव्हा धैर्य गमावतेस, मी तुला ताकद देतो. तू जेव्हा स्फुरण गमावतेस, मी तुला प्रेरणा देतो. तू जेव्हा थकतेस, मी तुला विश्रांती देतो. तू जेव्हा मागे हटायला तयार असतेस, मी तुला पुढे जाण्यास प्रोत्साहित करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी आहे, तुला साध्य करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक अपेक्षेत मी आहे, तुला मार्गदर्शन करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे, तुला आनंद वाटण्यासाठी. तुझ्या प्रत्येक अपयशात मी आहे, तुला शिकवण्यासाठी. तू जेव्हा आत्मसंशयात पडतेस, मी तिथे आहे, तुला आत्मविश्वास देण्यासाठी.
तू जेव्हा थकतेस मी तिथे आहे तुला उभं राहण्यासाठी. तू जेव्हा रडतेस मी तिथे आहे तुला सांत्वन देण्यासाठी. तू जेव्हा चुकतेस मी तिथे आहे तुला सुधारण्यासाठी. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे तुला प्रोत्साहित करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आहे तुला टिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक आघातात मी आहे तुला उभं राहण्यासाठी. तू जेव्हा विश्वास हरवतेस मी तिथे आहे तुला पुन्हा विश्वास देण्यासाठी. तू जेव्हा धैर्य हरवतेस मी तिथे आहे तुला धैर्य देण्यासाठी. तू जेव्हा आशा हरवतेस मी तिथे आहे तुला आशा देण्यासाठी. तुझ्या प्रत्येक रात्रीत मी आहे तुला शांती मिळण्यासाठी. तुझ्या प्रत्येक दिवसात मी आहे तुला ऊर्जा मिळण्यासाठी. तुझ्या प्रत्येक प्रवासात मी आहे तुला मार्गदर्शन करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आहे तुला टिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे तुला आनंद देण्यासाठी. तुझ्या प्रत्येक अपयशात मी आहे तुला शिकवण्यासाठी. तू जरी गमावलेली वाटलीस मी तिथे आहे तुला पुन्हा उभं करण्यासाठी. तू जरी हरवलेली वाटलीस मी तिथे आहे तुला मार्ग दाखवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू श्वास घेतेस तेव्हा तू एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकलीस तरी मी तुझ्या सोबत चालत आहे. तुला उभं राहायला सामर्थ्य देतो. तू रडलीस, तू दुःखी झालीस, तू गप्प राहिलीस तरी मी तिथेच आहे तुला सांत्वन देण्यासाठी, तुला हसवण्यासाठी, तुला पुन्हा पुढे जाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी, प्रत्येक संकट, प्रत्येक अपयश मी पाहतोय आणि मी तुला त्यातून बाहेर काढतोय, तुला शिकवतोय, तुला मजबूत करतोय. तू जरी त्रासलेल्या क्षणी हात सोडला, मला दिसत नाही असं वाटलं तरी मी तिथेच होतो तुला पुढे घेऊन जाण्यासाठी. विश्वास ठेव, तू एकटी नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा थकतेस मी तुला उभं करतो. तू जेव्हा रडतेस मी तुला सांत्वन देतो. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणी मी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयाच्या क्षणी मी आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाच्या क्षणी मी आहे आणि तुझ्या प्रत्येक यशाच्या क्षणी मी आहे. तुझ्या प्रत्येक चुकीच्या पावलावर मी आहे तुला योग्य दिशेने मार्ग दाखवण्यासाठी, तुला पुन्हा उभं करण्यासाठी, तुला प्रत्येक वेळी शिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी आहे तुला ते साध्य करण्यासाठी, तुला उंच झेप घेण्यासाठी, तुला विश्वास ठेवायला शिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक रात्रीत मी आहे तुला शांत झोप मिळावी म्हणून. तुझ्या प्रत्येक दिवसात मी आहे तुला ऊर्जा मिळावी म्हणून. तुझ्या प्रत्येक प्रवासात मी आहे तुला योग्य मार्ग सापडावा म्हणून. तू जेव्हा थकतेस मी तुला उभं ठेवतो. तू जेव्हा घाबरतेस मी तुला धैर्य देतो. तू जेव्हा हरवतेस मी तुला मार्ग दाखवतो. तू जेव्हा थांबतेस मी तुला पुन्हा चालायला शिकवतो. तू जरी स्वप्न विसरलीस, तू जरी आशा हरवलीस, तू जरी विश्वास हरवला असला तरी मी तिथे आहे तुला पुन्हा प्रेरणा देण्यासाठी, तुला पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी, तुला पुन्हा जीवनात चालायला शिकवण्यासाठी. तुझ्या आयुष्यात जेव्हा अंधार जास्त वाटतो तेव्हा समजून घे की प्रकाश जवळच आहे. कारण अंधार कधीच कायम राहत नाही, तो फक्त तुला आतून मजबूत करण्यासाठी येतो. तू जेव्हा स्वतःला विचारतेस की मी एवढं का सहन करते, तेव्हा लक्षात ठेव, सहन करणाऱ्यांनाच पुढे जाऊन जग वेगळ्या नजरेने पाहण्याचं सामर्थ्य मिळतं. आयुष्य तुला वारंवार खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, लोक तुला कमी लेखतील, परिस्थिती तुला थकवेल, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याची ताकद आधीच तुझ्या आत ठेवलेली आहे. तू आज जिथे आहेस तो अपयशाचा टप्पा नाही, तो शिकण्याचा काळ आहे. कारण जे शिकतात तेच पुढे उंच उडतात आणि जे हार मानतात ते तिथेच थांबतात. कधी कधी शांत राहणं खूप जड जातं, पण लक्षात ठेव, शांत माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःला सावरत असतो आणि योग्य वेळेची वाट पाहत असतो. तुझ्या डोळ्यात आलेलं प्रत्येक पाणी वाया गेलेलं नाही, त्या प्रत्येक अश्रूने तुला थोडं अधिक मजबूत केलं आहे, थोडं अधिक समजूतदार केलं आहे. तू ज्या लोकांसाठी खूप केलंस आणि त्यांनी तुला सोडलं, त्याच लोकांनी तुला एक महत्त्वाची शिकवण दिली, स्वतःला शेवटी कधीच विसरायचं नाही. आयुष्य सोपं असतं तर प्रत्येक जण जिंकलाच असता, पण आयुष्य कठीण आहे म्हणूनच जिंकणाऱ्यांची किंमत जास्त असते.
तू जेव्हा म्हणतेस आता नाही जमत, तेव्हा तो शेवट नसतो, तो फक्त थोडा थांबण्याचा क्षण असतो, कारण थांबलेली माणसंही पुन्हा चालू शकतात. तुला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं नाही, कधी कधी स्वतःचीच साथ पुरेशी असते, कारण स्वतःवरचा विश्वास हा सगळ्यात मोठा आधार असतो. तू आज कमी वाटत असशील, पण उद्या हाच अनुभव तुला इतरांसाठी प्रेरणा बनवणार आहे, कारण दुःख सहन केलेली माणसं इतरांच्या वेदना ओळखतात. तू ज्या गोष्टीसाठी झगडतेस ती गोष्ट तुला लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ती मिळेल, आणि तेव्हाच तुला कळेल की उशीर का झाला होता. आयुष्य तुला वाकवण्याचा प्रयत्न करतं, पण मोडायचं की नाही हे तुझ्या हातात असतं, कारण तुझं मन जितकं मजबूत, तितकं आयुष्य कमी जड. तू एकटी वाटलीस तरी घाबरू नकोस, कारण एकांतातच माणूस स्वतःला सापडतो, आणि स्वतःला सापडलेला माणूस हरत नाही. तुझ्या आत असलेली ताकद तुलाच अजून पूर्ण कळलेली नाही, कारण ती संकटांच्या वेळीच बाहेर येते, आणि तीच तुला पुढे घेऊन जाते. तू आज जरी गप्प असशील, तरी तुझी शांतता तुझ्या संघर्षाची साक्ष आहे, कारण बोलणं सोपं असतं, सहन करणं कठीण असतं. आयुष्य तुला प्रश्न विचारतंय, उत्तर आत्ताच देणं गरजेचं नाही, कधी कधी वेळच उत्तर देतो आणि ते उत्तर सगळ्यांना शांत करतं. तू पडलीस तरी हरकत नाही, पण उठायचं विसरू नकोस, कारण प्रत्येक पडझड तुला चालायला आणखी चांगलं शिकवते. तुझ्या आजची आशा अजून जिवंत आहे, तीच तुझं खरं बळ आहे, कारण आशा संपली की माणूस आतूनच हरतो. आजचा दिवस कठीण असेल, उद्याचा थोडा सोपा असेल, पण जो आज टिकतो तोच उद्या बदल पाहतो. आयुष्य तुला त्रास देण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी कठीण होत जातं, कारण सोप्या मार्गाने चालणारी माणसं कधीच स्वतःला ओळखत नाहीत. प्रत्येक अडचण तुला आतून थोडं अधिक मजबूत करते, थोडं अधिक समजूतदार बनवते आणि हळूहळू तुला असा माणूस घडवते जो उद्या कुठल्याही वादळात उभा राहू शकतो. आज जे तुझ्यासोबत घडतंय ते अन्याय वाटत असलं, तरी उद्या तेच अनुभव तुझी ओळख बनणार आहेत, कारण संघर्षातून आलेली माणसं कधीच पोकळ नसतात. थकणं म्हणजे संपणं नसतं, थकणं म्हणजे तू प्रामाणिकपणे झगडली आहेस याचा पुरावा असतो. कधी कधी थोडा वेळ थांब. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वळणावर थांबलास, मी तुझ्या अंतरंगाला बळ दिलं. तू जेव्हा घाबरलीस, मी तुला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, मी तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालायला प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो.
प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या अडथळ्यांत अडकलीस, मी तुझ्या अंतरंगात स्थैर्य निर्माण केलं. तू जेव्हा घाबरलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळी गोष्ट तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं.
तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रात्रीच्या अंधारात भीतीने थरथरलेली झालीस, मी तुझ्या मनात प्रकाश पेटवतो. तू जेव्हा दिशाहीन वाटलीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दाखवतो. प्रत्येक क्षण जेव्हा तू एकटी वाटलीस, मी तुझ्या जवळ होतो, तुझ्या मनाला शांतता देत होतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुला धैर्य देतो. तू जेव्हा चालायला संकोच केला, मी तुझ्या पावलांना बळ दिलं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू मागे परत येण्याइतकी असुरक्षित नाहीस. तू जितक्या वेळा खोडसाळ वाटलीस, तू जितक्या वेळा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू प्रत्येक वेळा उभी राहिली, प्रत्येक वेळा चालत राहिली आणि त्याच्यातून तू स्वतःला ओळखू लागलीस. संकट, दुःख, आर्थिक अडचणी ही सगळं तुझ्या शक्तीची परीक्षा होती. तू थोडीशी हळू झालीस, थोडीशी थांबलीस, पण तू कधीही मागे परत गेलीस नाहीस. हेच तुझं खरे बळ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसून तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालण्यास प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. तू जेव्हा अंधाराच्या गर्तेत हरवलेली वाटलीस, मी तुझ्या हृदयात प्रकाश पेटवतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू घाबरलीस, तू संकोचलीस, तू चूक केलीस, तरी मी तुला परत उभं करतो. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस, म्हणून मी तुझ्या प्रत्येक हालातीत तुझ्या पाठीशी उभा आहे. देव म्हणतात, संकट आलेली असली, तरी ती तुला तोडण्यासाठी नव्हती. ती तुला तयार करण्यासाठी होती. तू जेव्हा प्रत्येक वेदनेतून पलीकडे पाहिलीस, तू जेव्हा प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, तेव्हा तुझ्या अंतरंगात नवीन धैर्य जागृत झाले. तू प्रत्येक रात्रीच्या शांततेत स्वतःला शोधत राहिलीस, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधत राहिलीस आणि प्रत्येक संघर्षातून नवी ऊर्जा घेऊन उभी राहिलीस. हेच तुझं खरे बळ आहे, हेच तुझ्या आत्म्याचं तेज आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा हळूहळू चालत होतीस, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत होतो. तू जेव्हा थोडी थांबलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. तू जेव्हा विश्वास गमावल्यासारखी वाटलीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दाखवली. तू जेव्हा अंधारात हरवल्यासारखी वाटलीस, मी तुझ्या हृदयात प्रकाश पेटवला. तू चालत राहिली, तू थोडी थांबलीस, पण मागे कधीही परत गेलीस नाहीस. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीचा अर्थ समजून गेलस. प्रत्येक संकट तुला अधिक शहाणा बनवेल, प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करेल, प्रत्येक अपयश तुला अधिक धैर्यवान बनवेल. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील.
तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते. प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो. प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव.